अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच नगर शहरातील मार्केटयार्ड चौकात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय। संग्राम भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संग्राम भैया तुम आगे बढ़ो, सुना संग्राम भैया बुला विश्वास। आमदार संग्राम जगताप यांनी गेली 10 वर्षांपूर्वी शहर विकासाचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नगरकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकत दोनदा आमदार म्हणून त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी मेहनत घेत प्रामाणिकपणे शहराचा विकास कामातून चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार संग्राम जगताप यांना जाहीर केल्याने मार्केटयार्ड चौक येथे फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला असल्याची माहिती प्रकाश भागानगरे यांनी दिली। आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होताच मार्केटयार्ड चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी प्राध्यापक माणिक विधाते, प्राध्यापक अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मंगेश खताळ, धर्मा करांडे, विष्णू कलागते, पंकज टोपले, विश्वास जोमीवाळ, लकी खूप चंदानी, बापूसाहेब ओहोळ, अक्षय कांडेकर, जॉय लोखंडे, रोहन शिरसाट, सागर गुंजाळ, अंकुश मोहिते, दत्ता खैरे, मयूर राऊत आदी उपस्थित होते। तसेच आमदार संग्राम जगताप यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयासमोर देखील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय। अहमदनगर शहर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। खरं तर अहमदनगर शहरामध्ये मागील 10 वर्षामध्ये या शहराचं या विधानसभेचं खरं तर संग्राम लोकप्रतिनिधी केलेलं आहे। अहमदनगर शहर हे बदलत आहे आणि अहमदनगर शहर जे बदलत आहे तर त्याला खरं तर प्रामुख्याने विद्यमान आमदार संग्राम जगताप आहे। अहमदनगर शहरासाठी 550 कोटीचा खरं तर त्यांनी या ठिकाणी या नगर शहराचा विकास आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे। या 550 कोटीपैकी जवळजवळ अहमदनगर शहरामध्ये 250 ते 300 कोटी या नगर शहरासाठी वेगवेगळ्या कारणासाठी खरं तर या ठिकाणी पैसे आलेले आहेत। नगर शहर असेल, उपनगर असेल, या भागामध्ये खरं तर या आलेल्या निधीचा खरं तर वापर सुरू आहे, त्याची कामं सुरू झालेली आहेत। हे सर्वसामान्य नगरकरांना काही गोष्टी खरं तर माहीतसुद्धा नाही आहेत। या अहमदनगर शहरामध्ये महापालिकेचा फक्त एक दवाखाना होता, त्याच्या दवाखान्याचं नाव बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल होतं, परंतु आज या आनंदुसी हॉस्पिटलच्या बॅकसाईडला 5 मजली खरं तर या महापालिकेचं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे की ज्याच्यासाठी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र शासनाकडे 27 कोटी रुपये आणलेले आहेत। हे हॉस्पिटल फक्त आता पहिल्यासारखे नसून ते मल्टीपर्पज होणार आहे, वेगवेगळ्या कारणासाठी खरं तर त्या हॉस्पिटलचा वापर होणार आहे। त्याचप्रमाणे अहमदनगर शहरामध्ये एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुद्धा जवळजवळ तयार झालेले आहेत की ज्यामध्ये 20 जास्तीत जास्त खेळासाठी खरं तर विद्यार्थ्यांना खेळाडूंना त्या ठिकाणी ट्रेनिंग केलं जाणार आहे, त्याचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे। अहमदनगर शहरामध्ये जे 2005च्या दरम्यानमध्ये जे वाड्यापाक स्टेडियम बांधलेलं आहे, त्या वाड्यापाकच्या स्टेडियममध्ये त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे 51 कोटीचा निधीसुद्धा संग्राम लवकर या नगर शहरासाठी उपलब्ध करून देणार आहे। हे सगळं करत असताना अहमदनगर शहर बदलत आहे आणि अहमदनगर शहर जे बदलत आहे त्या बदलाचे आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे आणि हे बदलात साक्षर होत असताना या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खरं तर संग्रामभाईला मतदान करणे गरजेचं आहे। आणि मला खात्री आहे की आज अजून समोरचा उमेदवार सुद्धा उभा नाही आहे आणि आज गेल्या काही महिन्यापासून संग्रामभाई याचं मतदान संग्रामभाई या खरं तर अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। 20 नोव्हेंबर म्हणजे होणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच या अहमदनगर शहर अर्थात अहिल्यानगर शहराचं लोकप्रतिनिधी हे संग्रामभाई जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत। निश्चितच ही विकासाची गंगा पुढील 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहे अशी मला खात्री आहे। पुन्हा एकदा मी आपल्या नगरकारांच्या वतीने शहराच्या ग्रामदैवताच्या वतीने संग्रामभाई यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की लवकरच या नगर शहरातील लोकप्रतिनिधी निवडून येणार आहे। ज्यांनी या शहराच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न अस्तित्वात उतरवण्यासाठी ज्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, अहोरात्र कष्ट घेतले, असे या नगर शहराचे विद्यमान आमदार संग्रामभाई जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामुळं या नगर शहरात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। या ठिकाणी या नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले
अशा संग्राम भैयांना या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांमध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार याचबरोबर सुनीलजी तटकरे यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा संग्राम भैयांना या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची संधी दिली. त्याबद्दल नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात. ऋणानुबंध विश्वविवाहाच्या सोबतीनं फक्त 999 रुपयात. ऋणानुबंध विश्वविवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्वविवाह सोबत. लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो. योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण. येथे गुण, सवयी, छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात. कुर्यात सदा मंगलम ऋणानुबंध विश्वविवाह. आपल्याला हवा तसा जोडीदार जीवनसाथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्वविवाह येथे संपर्क साधा. ऋणानुबंध विश्वविवाह येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी. त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा. आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ. 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.